नमस्कार, मी विशाल धांडे. आज आपण पोटॅश या विषयावरती चर्चा करणार आहोत. पोटॅशच्या वापरामुळे होणारे फायदे, पोटॅशच्या वापरामुळे होणारे नुकसान आणि प्रामुख्याने पोटॅशमध्ये जे दोन प्रकार असतात त्यापैकी आपल्याला आपल्या एरियामध्ये क्रॉप पॅटर्नमध्ये कुठल्या प्रकारचा पोटॅश वापरायचा आहे याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक आणि शेअर नक्की करा. सर्वात आधी आपण पोटॅशचे होणारे फायदे बघूया. पोटॅशचे प्रामुख्याने 5 मेन फायदे आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला फायदा जो आहे, पोटॅश आपण ज्या वेळेला पिकामध्ये जमिनीमध्ये वापरतो त्यावेळेला फिजिओलॉजिकल प्रोसेस जी असते ती डेव्हलप होते आणि आपल्याला परिणामी ओव्हरऑल ग्रोथ झाडावर होताना दिसते. जसं पोटॅश वापरल्यानंतर तुम्हाला झाडाची वाढ होणे, पानांची लांबी रुंदी मोठी होणे, ग्रीनरी येणे, हे आपल्याला पोटॅशच्या वापरानंतर आपल्याला फरक मिळतो. दुसरा फायदा असा आहे की कुठल्याही फळाची गुणवत्ता आपल्याला सुधारायची असेल, जसं आकार असेल, वजन असेल, नंतर चव असेल, कलर असेल, शायनिंग असेल, तर आपण त्या ठिकाणी पोटॅशचा वापर करतो. त्याच्यामुळे आपल्याला फळाची गुणवत्ता चांगली मिळते. तिसरा मुख्य फायदा असा आहे की पोटॅशच्या वापरामुळे आपल्याला फोटोसिंथेसिस आणि मेटाबॉलिझम या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया आणि चयापचय होणारी क्रिया, या दोन्ही गोष्टी आपल्याला पोटॅशमुळे मिळतात. नंतर चौथी गोष्ट, पोटॅशच्या वापरामुळे कुठलंही फळ जे असतं त्याची लाईफ जी असते ती लॉंग होताना दिसते. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही फळाची मजबूत टिकाऊ जर बनवायचं असेल तर पोटॅश ह्या वापरामुळे आपल्याला ते मिळतं. नंतर पाचवी शेवटची फायदा जो आहे, पोटॅशच्या वापरामुळे कुठलंही क्रॉप जे असेल ते रोगाशी लढण्याची क्षमता हे पोटॅशमधून आपल्याला मिळत असते. तर आता आपण हे पोटॅशचे 5 मुख्य फायदे आहेत हे आपण जाणून घेतलेले आहेत. आता पोटॅशच्या आपण नुकसानकडे जाऊया. पोटॅशच्या वापरामुळे नुकसान आपल्याला काय होऊ शकतं, तर पोटॅशचा अतिवापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये क्लोराईडची मात्रा वाढते आणि क्लोराईडची मात्रा जर हाय झाली तर जमिनीमध्ये टॉक्झिक तयार होतं आणि हे टॉक्झिक परिणामी आपल्या जमिनीमध्ये असलेले न्यूट्रिशन्स ते इम्बॅलन्स करतं. बऱ्याचदा तुम्ही बघितलेलं असेल की बहुतेक लोक किडीला डोस टाकलेला असतो. डोस टाकलेला असल्यावर सुद्धा आपल्याला झाडाची ग्रोथ होताना दिसत नाही. झाडाची वाढ खुंटते, पानं वेगळी वाकडे वगैरे निघतात. ते याच्याचमुळे. तर हे टॉक्सिक काय तयार करतं, तुमच्या जमिनीत जे असलेलं न्यूट्रिशन जे असतं ते इम्बॅलन्स करतं. परिणामी न्यूट्रिशन असल्यावर सुद्धा, व्हाईट रूट चांगले असल्यावर सुद्धा हे न्यूट्रिशन मुळांमार्फत पिकापर्यंत पोहोचत नाही. ते तिथे अडथळा निर्माण करतं. म्हणून आपल्याला हा एक मुख्य नुकसान जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण दुसरीकडे उगाच खर्च करायला लागतो चांगलं होण्याकरता. आता आपण पोटॅशचे होणारे फायदे आणि पोटॅशचे होणारे नुकसान दोन्ही बघितले. आता आपल्याला पोटॅशमध्ये जे 2 प्रकार येतात, MOP आणि SOP. आपण आपल्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचा पोटॅश, कुठल्या क्रॉपला कोणतं पोटॅश वापरायचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याकडे सर्वात जास्त केळी ही लागवड केली जाते. तर केळीमध्ये कुठल्या प्रकारचं पोटॅश वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी MOP SOP मधला तुम्हाला मी फरक सांगतो. MOP म्हणजे काय, म्युरेट ऑफ पोटॅश. त्यामध्ये तुम्हाला 60% पोटॅश मिळतं आणि उरलं 40% तुम्हाला पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl मिळतं. आणि हे KCl जे असतं हे आपल्या जमिनीकरता खूप विषारी असतं. याचीच मात्रा आपल्याला जमिनीमध्ये वाढू द्यायची नसते. हेच क्लोराईड मी तुम्हाला ड्रॉबॅकमध्ये जे सांगितलं, क्लोराईडची मात्रा जर वाढली तर काय नुकसान होतं, हे आपल्याला नुकसान जे आहे MOPच्या वापरामुळे आपल्याला मिळतं. आणि हे जे मी तुम्हाला जे फायदे सांगितलेत हे तुम्हाला SOP वापरल्यामुळे मिळणार. का, तर SOPमध्ये तुम्हाला मिळतं 50% पोटॅश, 17.5% सल्फर, 2% सोडियम. तर आता SOP आणि MOP मधला मेजर फरक काय आहे हा मी तुम्हाला सांगितला. आता MOP आणि SOP यामध्ये रेटमध्ये हा का फरक असतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. MOP हे स्वस्त असतं म्हणून तुम्ही लोक वापरतात. ते डायरेक्ट आणायचं असतं, त्याला काय बारीक वगैरे करून बॅगमध्ये भरलं की तुमच्यापर्यंत येतं. SOPची प्रक्रिया थोडी वेगळी असते. त्याला केमिकल प्रोसेस असते. त्याला केमिकल प्रोसेसमधून जाऊन त्याला 600 डिग्रीपर्यंत बॉईल केलं जातं. त्याच्यानंतर त्याला सेपरेट बनवून SOP बनवलेलं जातं. म्हणून SOP आणि MOPमध्ये हा रेटचा फरक असतो. आता MOPचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे, ज्या ठिकाणी मेज असेल म्हणजे मका वगैरे किंवा शुगर बीट वगैरे असे काही क्रॉप असतात, या ठिकाणी आपल्याला MOPचा वापर करायचा आहे. का, कारण की त्या पिकामध्ये
क्लोराईड पचवण्याची क्षमता जी असते तिच्यात जास्त असते. म्हणून आपल्याला तुम्ही बघितलं असेल मकामध्ये वगैरे पोटॅशचा किती वापर वगैरे जर कधी केला तर आपल्याला पोटॅशमध्ये हे काही ड्रॉबॅक वगैरे दिसून येत नाही. पण केळी या अशा संवेदनशील पिकामध्ये, केळी जरी तुमचं 12 महिन्याचं पीक असेल, पण केळीमध्ये जर तुम्ही सतत MOPचा जर वापर जर कधी केला तर परिणामी तुम्हाला हे ड्रॉबॅक पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला जर जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर SOPचा वापर करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही MOP वापरू नका, MOP तुम्ही डोसमध्ये वापरा, पण प्रामुख्याने बहुतेक शेतकरी लोक MOPचा वापर डोसमधूनही करतात आणि पाण्यातून सोडण्यामुळे करतात. म्हणजे आपण सरळ 1800 रुपयामध्ये पोटॅश विकत घेतो, त्याच्यामध्ये 60% पोटॅशसोबत आपण 40% विषारी द्रव्यसुद्धा विकत घेऊन येतो आणि त्याचा वापर करतो. आता मागेल आपण 20-22 वर्षाच्या मागे जाऊया. 20-22 वर्ष आधी आपण जेव्हा शेती करत होतो त्यावेळेला प्रामुख्याने शेतकरी लोक काय करायचे, प्रायमरी न्यूट्रिशन म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्नद्रव्ये हेच फक्त टाकत होते आणि त्यावरती बाग येत होता, केळीची गुणवत्ता वगैरे चांगली येत होती आणि भाव पण मिळत होता. आता शेतकरी लोक प्रायमरी न्यूट्रिशन पण टाकतात, सेकंडरी टाकतात, मायक्रोन्यूट्रिएंट टाकतात, सिलिकॉनही टाकतात, बॅक्टेरिया टाकतात, सगळंच टाकतात. तरीही आपल्याकडे मालाची गुणवत्ता का चांगली येत नाही? तर आपल्याला हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सर्वात आधी आपल्याला आपली जमीन जी आहे ती चांगली करायची. आपल्या जमिनीमध्ये pH जो वाढलेला आहे, आपल्या जमिनीमध्ये क्लोराईडची मात्रा जी वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण कितीही खर्च कधी केला तरी आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आणि प्रामुख्याने शेतकरी लोक काय करतो की खर्च कमी करायचा आहे म्हणजेच उत्पन्न वाढेल या विषयाकडे पळतो आणि भलतंच काहीतरी टाकतो आणि अजून नुकसान करून बसतो. त्याच्याकरता मला व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्याची हीच विनंती आहे की तुम्ही जमिनीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. न्यूट्रिशन जे असतात ते न्यूट्रिशनकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. कुठलं न्यूट्रिशन कशासोबत मिक्स करू नये, कोणत्या न्यूट्रिशनमध्ये किती दिवसाचा गॅप ठेवायचा आहे हे प्रामुख्याने समजून घ्या आणि मगच वापर करा. सगळे न्यूट्रिशन वगैरे एकत्र करून सोडतात किंवा MOPचा वापर वगैरे जास्त केला जातो स्वस्त असल्यामुळे आणि त्याच्याने आपल्याला हे ड्रॉबॅक पाहायला मिळतात. खर्च येऊन जाऊन तिथेच जातो. तुम्ही SOP वापरा की MOP वापरा, तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर कधी केलं त्याच्यासोबत ड्रॉबॅक आणि ॲडव्हान्टेज जर कधी बघितले तर तुम्हाला SOPचा वापर कधीही चांगला. तर माझी शेतकऱ्यांना ही विनंती आहे की तुम्ही MOP आणि SOPमधील फरक समजून घ्या आणि SOPचा जास्तीत जास्त वापर करा आणि त्याहून पलीकडे जमिनीकडे लक्ष द्या. जमिनी खराब करू नका. जमीन खराब झाल्यामुळे आपल्याकडे असं झालेलं आहे की आपण किती जरी खर्च केला तरी आपल्याला परिणामी आपल्याला उत्पादन वगैरे जी क्षमता जी आहे ती कमी होत चाललेली आहे. आपले फळ जे टिकाऊ जे बनायला पाहिजे त्याला चांगला भाव मार्केटमध्ये मिळत नाही आहे, हे तुम्ही प्रामुख्याने समजून घ्या. अधिक माहिती करता तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला फोन करा. 8180884400. तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. कुठलंही पीक असो मला बिनधास्त फोन करा, मी सांगेल. नमस्कार.